250 रुपये शमीचा म्हणजे पलते लांब लांब का पैसे रे सगळं शमीचा म्हणजे आवाज दिला तर मामा घरी गोष्ट युट्यूबला मला बी आलं नाही मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आत्ता आपण आलोय गणपतीपुळेला. मित्रांनो आत्ता चित्र आपला आहे गणपतीपुळेला आणि मित्रांनो तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो. समुद्र किनाऱ्याचा कसला जबरदस्त आहे. तिकडे आपले पाठीमागे आहे आपले डुगू आहे, प्रितेश भाऊ आहेत, तिकडं आपली टीना लावण्य आहे इकडे आहे. आणि मित्रांनो इकडचा नजारा बघा, इकडं ना बाईक रायडिंग पण चालू आहे आणि इकडं हा सूर्याचा नजारा आहे ना एक नंबर दिसतो. सूर्यास्त होताना आपल्याला भेटेल मला असं वाटतंय. आणि बाईक रायडिंग चालू आहे आणि या बाजूला बघतात लहान मुलांची सळे आल्यात, खूप साऱ्या सळे आल्यात आज. आणि मित्रांनो हा या बाजूला आहे गणपती मंदिर. मित्रांनो इकडं आपली फॅमिली थोडीशी एन्जॉय करते बघा बीचला. थोडंसं डुगो आहे आमचा इकडं छोटूसा आणि इकडे दर्श गेला पाण्यामध्ये फोटोशूटिंग करताय आणि नजारा ना एक नंबर आहे. इकडे डुगू बघा हाय करते. आता मात्र फ्रेश झाला डुगू आमचा. फ्रेश झाला घे पुष्पा पुष्पा. अरे वा एक नंबर गुड बॉय. आणि इकडचा नजारा मित्रांनो भारी आहे. संध्याकाळचे आता 6 वाजले. 6 वाजता पोहोचलो आम्ही. 5:30 वाजता मगाशी आम्ही तिथे बसमध्ये होतो. पोहोचलो आपण गणपती मंदिराच्या जवळ आणि तुम्हाला इथचा आता समोरचा नजारा दाखवतो. हा बघा इकडं सगळ्या ना मुले आले. सनसेट होतोय या बाजूला आणि या बाजूला सहळ आहेत. तिथे सांगलीवरून आलेत पोरं. वा आणि या बाजूला बघा मंदिर खूप छान मंदिर असं आहे ते. बीचच्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि संध्याकाळची वेळ कसला नजारा वाटते. मित्रांनो गणपतीपुळ्याचं मंदिर आहे आणि तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो. सगळं दाखवतो तुम्हाला. देवाच्या मूर्तीतून दिसते का दाखवतो. या बाजूला आहे ना देवाची मूर्ती आहे ते बघ. आणि मित्रांनो इकडचा असा परिसर आहे हा बघा. इकडचा परिसर लय भारी आहे. एक नंबर परिसर दिसते. गर्दी जास्त आहे. रात्रीचे 9 वाजलेत आणि आपण आता इकडे स्टे केलाय गणपतीपुळेला. म्हणजे आपण आज वस्ती इकडेच करणार आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज आम्ही इकडे रूम घेतल्यात. म्हणजे मगाशी घेतल्यात 8 वाजता. कुठले रूम घेतल्यात तुम्हाला दाखवतो. तरी बघा मित्रांनो हा एक असं लॉज आहे. इथे आहे श्री किनारा लॉज आणि इकडे एक आहे आशीर्वाद लॉज. तर त्याच्या 2 लॉजमध्ये आम्ही रूम घेतलेत आणि आता आपण जेवणाची तयारी चालू केली. तर इकडे सुरुवात केली आपल्या महिलांनी सर्वांनी. तर इकडे बघा या साईडला आपण गॅस वगैरे चालू केला आहे. इकडे आता भाजीसाठी आपण इथे ग्रेव्ही तयार करतो आहे आणि इकडे डाळ चढवलेली आहे. इकडे भात रेडी आहे आणि या बाजूला आपण आहे ना भाजी केली कटिंग. हे बघा महिला बसलात. या बाजूला आहे घेवड्याची भाजी सोबत आपल्याला डाळीसोबत घेवड्याची भाजी. तर मित्रांनो चला कांदा वगैरे कटिंग करून घेतला. ही सर्व आपली फॅमिली इकडे आहे बसलेली आहे. तर इकडे आपल्या जेवणाची तयारी चालू आहे. पैसे रे सगळं आवाज दिला तर मामा घरी गोष्ट ₹1500 म्हणून उड्या मारतो. आलं ना सगळ्यांना आलं पाहिजे. नाही तर कोणालाच नाही आलं पाहिजे. आलं नाही अजून. आईला पण आलं. आता मला द्यायला लागते.
व्हिडिओ त्यांना काय मला बी आलं नाही मला बी आमचं कधी येतील युट्यूबला मला बी आलं नाही पण युट्यूबला जेव्हा आलास आलास का युट्यूबचा व्हिडिओ बघितला ना पैसे आलं का त्याला म्हटलं ना 9,000 आलं ना आहे ते 9 लाख रुपये 15 वर्ष पूर्ण त्याचा काय नाही काय ना रोज आणि ना का युट्यूब असणार कोण पण असेल युट्यूब असताना त्याला कमेंट करणार आणि मी त्याला कशाला कमेंट करतोय 5,000 पण आहे तिथं वरणार आहे तुला पैसे म्हणजे तो त्याला सकाळची उठले तिथं मला माझं पैसे आलं नाही संध्याकाळी झोपच माझं पैसे आलं नाही नाही नमिता ताईने 2100 रुपयाचा विषय टाकला तो अरे इथं 15चं नाही आलं तर इथे 2100चं टाकला मला सुट्टी होती मला काहीतरी टाइमपास करायचा सकाळ पुन्हा एकदा स्वागत रत्नागिरीमधून. मित्रांनो आता आपण गणपतीपुळेला आहोत. काल आपण आपली ट्रिप चालू केली होती. तर मित्रांनो आज आपण गणपतीपुळेवरून आपण जाणार आहोत नाणीज आणि कोल्हापूर करू आज. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूर बघायला भेटणार आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक. हे बघा आपली सर्व मंडळी रेडी आहे. आता सकाळी उठून रेडी झालेत. ही आपली बस आणि आता आपण निघणार आहोत कोल्हापूरला जायला. आज पहिला नाणीज करू आणि नाणीजवरून आपण जाऊ कोल्हापूरला. मोरया. चला मित्रांनो आपली ट्रिप चालू झाली. इकडे आपली सर्व मंडळी बसमध्ये बसली. चला डायरेक्ट नाणीज. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता आपण पोहोचलो नाणीजला. आणि हा आहे नाणीजचा पहिला गेट. याच्यातून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. मित्रांनो ही जी माणसं आलेत ना ही सर्व माणसं आलेत आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी. आता थोड्याच वेळात इथे स्वामी येणार आहेत आणि ज्या का आपल्या समस्या असतील ना ते त्यांच्या पुढे सर्व मांडतील. मित्रांनो 10:15 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय नाणीजवरून कोल्हापूरला जायला. मित्रांनो इकडं आम्ही आलो होतो नरेंद्र महाराजांच्या मठामध्ये आणि इकडे आम्ही आहे ना चांगलं असं दर्शन झालं आमचं मठामध्ये. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला इथे नरेंद्र महाराज स्वतः आले होते. त्यांचं पण दर्शन झालं. लांबूनच दर्शन घेतलं.
तर मित्रांनो इकडचा एरिया आणि बघितलं ना परिसर लय भारी होता. पाठीमागे तुम्ही बघता सर्व आपली पब्लिक. आता आम्ही निघालो इकडून जायला, कोल्हापूरला जातो आहे. जर तुम्ही कधी इकडे आलात ना नाणीजला नक्की या, तुम्हाला खूप भारी वाटेल, मस्त वाटेल. आणि इकडे आहे ना खूप स्वच्छता पण चांगली आहे आणि मजा आली आज या मठामध्ये. कारण स्वतः नरेंद्र महाराज आले होते इथे, म्हणजे आलेत, त्यांचं आता प्रवचन तिकडे चालू आहे. तर चला आता निघतो इथून, कोल्हापूरला निघतो आता. परीक्षेची आपल्याला तयारी करावी लागते, या ठिकाणी तयारी होते, ते म्हणजे आपल्या प्रणाली जायची. काही शब्द येतात देवांचं नाव मात्र येतं. चार शब्द होते ते पण शोधायला आमचा गुगल वापरावा लागला. त्याच्यानंतर आपल्या शुभांगी पाटील व्हिडिओ शूटिंग झाले नाही बोलते आणि पत्रकारांचं नाव अगदी दिमागात घ्यायचं असतं. सुंदर असं नाव होतं का चार शुभांगी तयार. आता आपण वळतो मुला राजूच्या मला बोल.
संध्याकाळचे आणि आता मी पोचलो ज्योतिबा स्टँडला पार्किंग एरियामध्ये. आणि मित्रांनो आता आम्ही चाललो आहे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. आणि आता आम्हाला खूप वेळ लागला यायला, 5.5 तास गेले जवळजवळ इकडे येण्यासाठी, जास्तच बोला. आणि आता आम्ही निघालो ज्योतिबाच्या मंदिरात जायला पार्किंग एरियामध्ये. रोड एवढा खराब आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला यायला खूप उशीर झाला. सगळीकडे रोड खूप काम चालू आहे रोडचा, त्याच्यामुळे रोड एवढा खराब आहेत ना, भरपूर वेळ गेला ना, हालत पण जाम खराब झाली. मित्रांनो आता आपण पोहोचलो ज्योतिबा देवस्थानाजवळ आणि हा आहे तिथला परिसर. हा बघा बाजूला आहे ना सगळीकडे असे स्टॉल लागले छोटे छोटे. तर मित्रांनो इकडे मंदिरात जाण्यासाठी आपण इकडे हे असं नारळ घेतलंय. या बाजूने खाली उतरायचं आहे. इकडे खाली मंदिरात जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. बघा खूप सावकाश उतरावं लागेल, कारण का मित्रांनो माहिती आहे इथे आहे ना लोक चालून चालून पायऱ्या गुलगुलीत झाल्यात आणि पाय स्लिप पण थोडे थोडे मारतात. तर हा बघा असा परिसर आहे आत मंदिराच्या दिशेने जायला. इकडे स्टॉल लागले भरपूर सारे. हे बघा इकडे पिंजर वगैरे आहे देवासाठी लागणारा. इकडे बरेचसे स्टॉल आहेत आणि थोडी गर्दी पण आहे. तर आता आपण पोचलो मंदिराजवळ आणि हा आहे आता इकडचा पहिला नजारा मंदिराचा. हे बघा जय ज्योतिबा. तर मित्रांनो बघा ज्योतिबाचं मंदिर, सगळीकडे पिंजर पडलेला आहे. ज्योतिबाचा आवडता कलर. आणि मित्रांनो पाय ना जाम स्लिप मारतात, पायऱ्या जाम गुलगुली करते बघा. आणि हा लुक बघा मंदिराचा एक नंबर. चला तुम्हाला परिसर दाखवतो जरा मंदिराच्या आजूबाजूचा. या बाजूला आहे ना खूप सारा असं पिंजर पडला बघा, तुम्हाला दिसत असेल. सगळीकडं नुसता गुलाबी झाला सगळे. तर मित्रांनो हा पहिला लुक मंदिराचा. मित्रांनो तुम्हाला इकडचा परिसर दाखवतो बघा. ह्या बाजूला काय आहे, हौद आहे. इथे हौद आहे पण बंद आहे इकडून. आणि इकडे मित्रांनो आहे दर्शन रांग खूप मोठे आहे. बघू किती वेळ जाते. मित्रांनो मंदिरामध्ये फोटो काढायला मनाई आहे, तिथे पण लिहिलं आहे, सगळीकडे लिहिलं आहे. त्याच्यामुळे आपण आता पुढचा व्हिडिओ का मंदिराचा भेटणार नाही. हा बघा इकडचा असं मंदिर आहे आणि इकडं अशी लाईन लागले. आणि आमचा डुगू आहे कामच काढलाय. म्हणजे डुगूने बघा कारामध्ये गेला, सगळा पिंजर सगळा तोंडाला लावला. काय खाते काय, गोड लागते काय. मित्रांनो आता आपण दर्शन रांगेमध्ये आहोत. लाईन बघा भरपूर आहे. या बाजूला पण रांग आहे आणि या बाजूला पण. देवदर्शन करून झालेलं आहे. ज्योतिबाचं दर्शन झालं आपलं. आणि तुम्हाला आता दाखवतो मंदिर. हो हे बघा इथं हा मंदिर आहे. दर्शन खूप छान झालं मित्रांनो. तर असा हा परिसर इकडं हा बघा. इकडे दीपस्तंभ भरपूर दीपस्तंभ आहेत 3 या बाजूला आहे, त्यासाठी या बाजूला 2 आहेत. आणि हा असा परिसर आहे आणि सगळीकडे ना गुलाबी झालंय सगळं. तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन करून झालंय. आता आपण निघालोय कोल्हापूरला जायला. आता बहुतेक करून आपण कोल्हापूरला वस्ती करू. इकडचं पाठीमागं मंदिर आहे आणि आपली फॅमिली सर्व. तर चला निघतो आता.